हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर बघा, इकडं चाललेले माझे सकाळी पाणी ठेवायची तयारी. आणि तुम्ही बघितलंच किती छान पशुपक्ष्यांचा आवाज येतो होता वाड्यामध्ये. तर मी उठली होती 5:15ला आणि त्यानंतर मग पाणी ठेवायचं होतं. तर चूल काय एकटीसाठी एवढ्या लवकर मी पेटवली नाही, कारण की मला वाचायचं होतं पारायण. त्यामुळं मी लवकर उठलेले. तर आता गॅसवरच पाणी ठेवून दिलं आणि बघा आता वाजलेली 5:15. तर बघा, पाणी ठेवलं आणि त्यानंतर मग मी गेले झाडझूड करण्यासाठी बाहेरची. तर झाडझूड आणि सडा टाकल्याशिवाय बायकांची सकाळ कशी होणार, ते कामं तर उठले तेव्हापासून तर झोपेपर्यंत चालूच राहतात. तर बघा, इकडं मी झाडून काढते आणि आज आम्हाला करायचे होते धोंडेसुद्धा. तर धोंड्याचा व्हिडिओ काही मी पुढं घेतला नाही, कारण की माझ्याजवळ जो मोबाईल आहे त्याचा कॅमेरा एवढा काही चांगला नाही आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्या मोबाईलमध्ये हे व्हिडिओ काढलेली सकाळी घरी होते तोपर्यंत. तर सकाळचं वातावरण किती शांत आणि खूप असे मनमोहक हवासुद्धा येते, झुळूक येतात हवेचा छान थंडगार. तर बघा, झाडून सडा टाकून घेतला आणि त्यानंतर मग ओटा पोछाने पुसून घेतलेला आहे. तर सगळ्यांची सकाळी सकाळी बायकांची लगबग असते. कोणी झाडून काढते, कोणी कचरा नेऊन टाकतं. तर झाडेसुद्धा बघा किती हिरवीगार आणि टवटवीत दिसत होती सकाळी. ओटा पुसून घेतला आणि त्यानंतर मग आंघोळ करून घ्यायची. तोपर्यंत पाणीसुद्धा तापलं. ओटा पुसला आणि मग आपले आतली कामं तर चालूच राहतात एकदा बाहेरची कामं झाल्याच्या नंतर. आणि सकाळी लवकर उठल्याच्यानंतर खूप प्रसन्न पण वाटतं. तर बघा, आता ब्रश करते आणि आंघोळ करून घेते. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मग आमच्या नळाला कधी पण पाणी येतं मोटर लावल्याच्या नंतर. तर मग ताजं पाणी घेतलं देवपूजेसाठी. तर बाहेर महादेवाचे पिंड, नंदी वगैरे आहे. तर पहिले ते स्वच्छ धुवून घेतलं, आजूबाजूचा कचरासुद्धा काढून घेतला, झाडांचा पाचोळा. आणि त्यानंतर मग महादेवाची पूजा केली. तर खूप छान वाटतं आहे बघा, दिवा लावल्याच्या नंतर आणि फुलं वाहिल्याच्या नंतर तर खूपच छान वाटतं. तर बघा, अशा प्रकारे ही पूजा झालेली माझी महादेवाची. तर कशी वाटली बाहेरची पूजा. आणि आता त्यानंतर मग घरातली देवपूजा आणि पारायण वाचून घेणार आहे. तर 21 दिवसाचं नवनाथाचं पारायण करायचं आहे मला. तर सकाळीच वाचलं की असं पटकन पण होतं आणि चांगलं वाटतं. तर बघा, पूर्ण देवपूजासुद्धा झालेली आहे. किती छान वाटतं आहे देवपूजा. आणि फुलांशिवाय देवपूजा अशी अधुरीच वाटते. त्यामुळे फुलं असल्याशिवाय देवपूजा केली म्हणून वाटतसुद्धा नाही. हॅलो, नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर मला 5 वाजल्यापासून तर आता मला वाजलेले 7 चहा प्यायसाठी, कारण की नवनाथाचं पारायण चालू आहे. पारायण वाचून घेतलं आणि आज आम्हाला करायचे धोंडे. तर बघा, आता चहा प्यायचा आहे मला. माझ्याकडे या तुम्ही पण चहा घेण्यासाठी. चहा आणि ब्रेड. श्रीयाल, मुंग्या कसं काय लागल्या? मुंग्या हां
ब्रेडला बघा आता कांदे भाजायला ठेवते क्षार करण्यासाठी, कारण आज भरपूर जणांना धोंडे करायचे आम्हाला. रात्रीच पुरण शिजून ठेवलेलं होतं.